नमस्कार. नुकत्याच काही दिवसांपूर्वी फडणवीस सरकारने राज्यातील 7वा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा वाढवला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 50% वरून 53% इतका करण्यात आला. याबाबतचा निर्णय 2025 मध्ये घेण्यात आला असला तरी देखील ही वाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आलेली आहे. अशातच आता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक गुड न्यूज समोर येते आहे. ती म्हणजे राज्यातील काही वंचित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना वाढीव घरभाडे भत्त्याच्या फरकाची रक्कम ही मिळणार आहे. यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा प्राप्त होणार आहे. जुलै 2021 पासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता वाढवण्यात आला. घरभाडे भत्ता 24% वरून 27% झाला. ही वाढ जुलै 2021 पासून लागू झालेली असली तरी देखील याचा निर्णय ऑक्टोबर 2021 मध्ये झाला आणि तेव्हापासूनच वाढीव एचआरएचा लोक लाभ राज्य कर्मचाऱ्यांना मिळतोय. त्यावेळी राज्यातील कर्मचाऱ्यांना जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीमधील घरभाडे भत्ता फरकाची सुद्धा रक्कम मिळालेली होती. पण शालार्थ प्रणाली अंतर्गत शिक्षकांना शालार्थमध्ये टॅब उपलब्ध नसल्याने सदर शिक्षकांना सदर कालावधीतील थकबाकी अदा करण्यात आलेली नाही. शालार्थ प्रणाली अंतर्गत येणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीमधील घरभाडे भत्ता थकबाकी मिळालेली नाहीये. पण आता याच बाबत एक महत्त्वाचा निर्णय झाला असून 3 मार्च 2025 रोजी सरकारकडून महत्त्वाचे शासन परिपत्रक हे निर्गमित झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता थकबाकी देण्याबाबत शासन परिपत्रक निर्गमित केले असून लवकरच या संबंधित कर्मचाऱ्यांना आता थकबाकीची रक्कम मिळणार आहे. यामुळे या संबंधित नोकरदार मंडळींना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत असून संबंधिताच्या माध्यमातून लवकरात लवकर हा पैसा खात्यात वर्ग झाला पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यामुळे आता घरभाडे भत्ता फरकाची रक्कम या कर्मचाऱ्यांच्या खात्यात नेमकी कधी जमा होणार हे नेमके पाहण्यासारखेच आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.